नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची धर्मात्मा ही कादंबरी आणि आज भाग 10वा. रायाजी नाईकाच्या मनात एक बाभळीचा काटा खोलवर रुतून बसला होता. त्यांनी तिथे घरच केलं होतं असं म्हणा ना. वेळोवेळी असह्य वेदना होऊन तो मनाला बोचत होता. बुधाजी मोरेचा 3 नंबरचा भाऊ मानाजी मोरे भलताच घमेंडी झाला होता. खांद्याला बंदूक लावून मोठ्या दिमाखानं पंचक्रोशीतनं भटकायचा. जिथे जाई तिथे रायाजी नाईकचा उदो उदो बघून त्याचा मत्सर जागा व्हायचा. त्याला काही जबरदस्त अशी कारणंही होती. रायाजी नाईकाच्या पुंडाईमुळे त्याला भारेवाडीचा मळा सोडावा लागला होता. त्याच्या धाकानं मळ्यात कोणी शिरायचंच नाही. गरीब दुबळी माणसंसुद्धा कामाला यायची नाहीत. चालकरी त्या बाजूला फिरकायचेच नाहीत. त्यामुळे काळजाच्या धडासारखं काळं कुळकुळीत रान ओस पडलेलं होतं आणि म्हणून रायाजी नाईकवर त्याचा फार राग होता. जिथे जाई तिथे तो रायाजीच्या 3 पिढ्यांचा उद्धार करत होता. भांग प्यायलेल्या माणसासारखा उगीचच बडबडत राहत होता. खरं पाहिलं तर तो रायाजीच्या पासंगालाही पुरणार नव्हता. पण उथळ मनाची माणसं आपल्या बडबडण्यानं स्वतःवर कोणतं संकट ओढवून घेतील काही सांगता येत नाही. नाईकाच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट बघून मोहम्मदनं एक दिवस विचारलं, क्या बात है नाईक, आप कुछ खोए खोए से मालूम होते हो. ऐसी कौन सी बात है जो आपको सताती है. खरं सांगू का तुला, देखो मानाजी मोरे है ना बहुत घमेंडी बन गया है. साला मेरे बारे में कुछ ना कुछ बकता ही रहता है. अरे फिर देर काय की, उठाओ बंदूक कुचाल दो हम हरामजादे को. त्याचा आजच हिशेब मिटवून टाकायचा. आपल्या साथीदारांना सांगून ठेव, आज लोणेवाडीवर धावा बोलायचा आहे. सूर्यबिंब पश्चिम क्षितिजावर टेकलं होतं. दिवसभर रानात यथेच्छ चरलेल्या गुरांचा कळप गावाची वाट तुडवत होता. भरपेट खाल्ल्यानं गुरांची पोटं तुडुंब भरलेली दिसत होती आणि ती टोळी सांजेच्या वेळीच निघालेली होती. गावात शिरणाऱ्या गुरांच्या पायांची धूळ वरती वरती आकाशाकडे जात होती. आकाश अगदी स्वच्छ होतं. ही टोळी वेशीपाशी येऊन पोहोचली. दरोडेखोरांची टोळी आली, दरोडेखोरांची टोळी आली. वार्ता गावभर पसरली. लोक घाबरले. सैरभैर होऊन सैरावैरा पळायला लागले. रायाजी नाईक आपल्या घोड्यावर बसून हे सगळं बघत होता. त्याचवेळी एक 70-75 वर्षांची वृद्धा आपल्या हातातली काठी कशी तरी सांभाळत थरथरत वेशीतनं बाहेर पडत होती. वृद्धापकाळाच्या सगळ्या खुणा तिच्या देहावर उमटलेल्या दिसत होत्या. सुरकुत्यांचं जाळं शरीरभर विणलं गेलं होतं. पाठीला बाक आला होता. डोईवरचे केस चांदीसारखे पांढरे स्वच्छ झाले होते. तोंडाचं नुसतं बोळकं झालं होतं. जीविताच्या आशेनं आपला जीर्ण झालेला देह कसा तरी सांभाळत डळमळत डळमळत ती काठीच्या आधारानं चालत होती. मन हेलावून टाकणारं दृश्य नायकानं बघितलं आणि त्याला स्वतःचाच राग आला. तो विचार करायला लागला, हीच का माझी किंमत. एका दरोडेखोराच्या भीतीनं म्हाताऱ्या बाईसनी सुद्धा इकडं तिकडं पळावं लागते. अरे पर ह्यो दरोडेखोर हाय कसा ह्याचा विचार ह्या लोकांनी करायला पाहिजे. दरोडेखोर आला म्हणून पळून निघतात. अरे मी श्रीमंत समाजकंटकांचा कर्दन काळे गरीब दुबळ्यांनी मला का म्हणून भ्यावं. उलट आपला मैत्र आला म्हणून यासनी सुख वाटायला हवं ना. कितीतरी वेळ तो विचार करत राहिला. ती म्हातारी बाजूनं जायला लागताच तो आपल्या घोड्यावरनं पाय उतार झाला. लगबगीनं तिच्या जवळ गेला. भीतीनं म्हातारी आणखीन थरथर कापायला लागली. त्याला भडभडून आलं. पटकन तो तिच्या पायांवरच पडला. भावना वेग न आवरल्यानं भारावलेल्या आवाजात म्हणाला, अगं आई तू कुठं निघाली. आता गावातली सगळी माणसं पळायला लागल्यात म्हणून मी असुदी घरदार सोडून पळून निघाली रा लेकरा. आई आपल्या लेकराची तुला भीती वाटते वय. तसं नाही, पण दरोडेखोर म्हणलं म्हणजे लोकांच्या मनामध्ये आपसुक भीती वाटतेस ना. अगं आई आज पाहू तर मी गरिबांसाठी जगलोय. गरीब दुबळी माणसं माझं कौतिक करतात. गरीब दुबळ्याच्या वाट्याला मी कधी बी गेलो नाही. त्यांच्या डोळ्यातली आसवं म्या पुसली. वय बाबा मला सगळं ठाव आहे, पण लोक पळायला लागले म्हणून मी पण पळाली. घरात कोण असतं तुझ्या.
म्या आणि माझी ईदवा सुनबाई. आणि पोरग त्यो त्या नराधामाच्या अत्याचाराला बळी पडला रे बाबा, त्या रामुड्याच्या. काय केलं त्याने? माझ्या भावकीतला आहे त्यो. त्याचं शेत माझ्या शेताला लागून आहे. माझ्या जमिनीमध्ये बक्कळ पाणी, हिरीला जागा मागत होता, म्या नाही दिली. मग त्याचा वचपा त्यानं माझ्या पोरावर काढला. भाड्यानं माझ्या पोराला नादाला लावलं स्वतःच्या, आणि अन्नामध्ये ईक कालवून घातलं. त्याला विश्वासघातानं मारून टाकलं. लय बेरड आहे त्यो विश्वासघात की. घरला जा तू. सोनबाई कुठे आहे तुझी? ती गेली शेतात कामाला. आणि घर कुठे आहे तुझं? त्या पिंपळाच्या झाडापाशी. तुझा मी आलोच तिकडं. म्हातारी आपल्या काठीचा आधार घेत हळूहळू घराकडे निघाली. आपल्या घोड्यावर स्वार होऊन साथीदारांकडे बघून रायाजी म्हणाला, चला माझ्या मागनं या. सगळं गाव ओस पडलेलं दिसत होतं. एका भरभक्कम वाड्यासमोर तो येऊन उभा राहिला. मानाजी मोरे आपली आवडती बंदूक हातात घेऊन वाड्यासमोर उभा होता. घोड्यावर बसल्या बसल्या नाईक मोठ्यानं काढाडला आणि म्हणाला, काय मानाजी, लय गुरमी आली काय तुला? अस्सल मराठा खानदान आहे माझं, तुझ्यासारखं लेचेपेच रामोशाचं नाही. एवढा घमेंडी होऊ नको रे तू, लय माजुरी झाला. अरे माजुरी यायला वीर रागात लागतोय अंगात. आणि बोलता बोलता त्यानं आपल्या बंदुकीचा नेम धरून रायाजी नायकाच्या दिशेनं बार काढला. गोळी अगदी त्याला स्पर्शून गेली तरीसुद्धा तो शांतपणे म्हणाला, अरे नग कुत्र्याच्या मौतीनं मरू. कुत्र्याच्या मौतीनं म्या नाही मरणार, कुत्र्याच्या मौतीनं तू मरणार आहे. तरीही आपल्या मनाचं थोडंही संतुलन न बिघडू देता समजूतदारपणे तो म्हणाला, मानाजी कशाला उगाच वाऱ्याला हेलपतोय? य तुझा झगडा काय कामाचा नाही, बाजूला हो. मला माझं काम करू दे. हे बघ ना, कुणी मारावं अशी माझी इच्छा नाही. आमच्या कामामध्ये अडथळा आणू नको. वाडा साफ झाला का आम्ही निघालो. उगाच रागात सांडायचं मला नाही पटत. अरे नेबळटा, आवतोय एखाद्या वाघाचा आणतोय. असल हिंमत दाखव की वाड्यामध्ये शिरून. हे बघ तुला पुन्हा सांगतो, कुस्ती खेळू नको, अंग भरून घेशील आपलं. अरे कोण कुणाचं अंग भरतं दिसन की तुला? रामोशाची जात झाली, एक पाऊल पुढं टाक. नाईक कावळ्यावाने उडवला ना, माझं नाव मानाजी मोरे ठेवू नको तुझ्या आईला. जन्मदात्या आईचा उद्धार होताच राया बेभान झाला. रागानं त्याच्या मुठी वळल्या, देहातनं रक्त जोर जोरात व्हायला लागलं, डोळ्यात अंगार उतरला. काही कळायच्या आत त्याची स्टेनगन वरती गेली आणि समोर गोळ्यांचा पाऊस कधी पडला हेही त्याच्या लक्षात आलं नाही. जेव्हा समजलं तेव्हा समोर मानाजी मोरे लडबडत लडबडत खाली जमिनीवर कोसळला होता, वेदनेनं विव्हळत होता. थोड्याच वेळात लोळागोळा होऊन गपगार झाला. रायाजी नाईक आपल्या साथीदारांकडे वळून म्हणाला, लुटा रे या माजुऱ्याचा वाडा. पण घरामध्ये कोणा बाई माणसाच्या अंगाला हात लावायचा नाही का त्यांच्या अंगावरचं दागिनं मागायचं नाहीत. वाड्यामध्ये जे जे काय आहे ते समद बाहेर आणा आणि समद गरीब दुबळ्या माणसांमध्ये वाटून द्या. मोहम्मद, तिकडं पिपळापाशी माझी आई राहती, तिच्यासाठी एखादा चांगला महाग नजरानं घेऊन जा. चल आता. आणि तिच्या घरामध्ये 2-4 जोंधळीची पोती दे टाकून. हरकत नाही, भेज देता हूं. गावकऱ्यांची भीती हळूहळू नाहीशी होत होती. ते गावात शिरायला लागले होते. त्या लोकांकडे बघून नाईक थोड्या उंच आवाजात म्हणाला, गावकऱ्यांनो इकडे या, घाबरू नका, लुटा वाडा. आपल्या घोड्यावरून खाली येऊन आपली स्टेनगन सांभाळत तो वाड्याच्या भिंतीला रेलून उभा राहिला. गावकरी वाड्यावर तुटून पडले. मेलेल्या जनावरावर गिधाडं तुटून पडावीत तसं जे जे हाती लागेल ते ते घेऊन लोक पळत होते. एका गावकऱ्याला जवळ बोलवून मोहम्मद म्हणाला, बाबा, जोंधळीची 3 पोती त्या पिपळाजवळच्या बुढे आम्मीकडे नेऊन पोचिव. त्या बायजाकडं पोचिव तो कुई, काय काळजी करू नका. मोहम्मद वाड्यात शिरला. बैठकीच्या आतल्या खोलीत एक गोदरेजचं लोखंडी कपाट होतं. दाणकन त्यांनी फरशी आपटली. जवळच्या हत्यारानं कपाटाला भोग पाडलं. लोखंडी पहारमध्ये खुपसली. ते कपाट फोडलं. मधलं लॉकर उघडलं. बघतो तर तिथे अर्धा किलो सोन्याचे दागिने पडले होते. त्यांनी सगळे एका कपड्यात बांधले. वाडा जवळजवळ रिता झाला. घरातल्या बायका भीतीनं केव्हाच बाहेर पळाल्या होत्या. वाड्यात साधा सुतळीचा तोडाही राहिलेला दिसत नव्हता. अगदी भकास झाला वाडा. एखाद्या सुतकी चेहऱ्याच्या माणसासारखी त्याची अवस्था झाली. तो वाडा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ झाला होता. वाड्याच्या पुढ्यात पडलेल्या मानाजी मोरेच्या प्रेताकडे बघून रायाजी पचकन थुंकला.
घोड्यावर मान टाकली, पिंपळाजवळ आला. म्हातारी दारात बसली होती. पायऱ्या चढून तो वरती आला. घरात जोंधळ्याची 3 पोती बघून मनातल्या मनात हरकून गेला. म्हातारीच्या पाया पडला. समोर बघून मोठ्या आवाजात म्हणाला, महम्मद. महम्मदनं जवळ येऊन नाईकाच्या हाती कापडात बांधलेले दागिन्यांचं गाठोडं दिलं. थोडं भावनावश होऊन तो हळूवार आवाजात म्हणाला, आहे तुझ्या लेकराचा म्हातारपणासाठी यो एवढा आयर घे. काय आहे लेकरा त्याच्यात? सोन्याचे दागिने आहेत. पोरा तू लय मोठ्या मानाचा, अगदी नारळवानी आहेस बाबा. वरून दिसाय असा दिसतोस, पण आतनं लय ग्वाड आहे तू. वरती आकाशाकडे हात जोडून ती पुढे म्हणाली, देवा माझं उरलेलं आयुष्य माझ्या ह्या लेकराला दे. हे बघ पोरा, तुला काय बी कमी पडायचं नाही. गरीब दुबळ्यांचं लय आशीर्वाद घेतलंय तू. ही गरीब दुबळी माणसं तुझ्या पाठीशी आहेत. असा जग तू. माझा म्हातारीचा आशीर्वाद आहे तुला. आई अगं, तुझ्यात मला माझी झेलाई दिसली बघ. तुझा आशीर्वाद म्हणजे माझ्या झेलाईचा आशीर्वाद. पुन्हा एकदा तिच्या पायांना स्पर्शून तो म्हणाला, बरं आई येतो मी आता. घोड्यांना इशारा मिळताच ते भरधाव वेगानं पळायला लागले. रात्रीच्या नीरव शांततेत घोड्यांचा टप 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 आवाज भरून राहिला. हळूहळू धुसर होत गेला. मग नीरव शांततेत पूर्णपणे मिसळून गेला. 2 महिने असेच निघून गेले. रायाजी नाईकानं परिसरातला सारा समाज ढवळून काढला. त्यांनी कायदा हाती घेतला. स्वतःचा दरबार भरवायला लागला. दरबारात समाजातील टगे, गुंड, समाजकंटकांना दोषी ठरवून शिक्षा द्यायला लागला. त्यांनी अनेक खून पाडले, श्रीमंतांना लुटलं. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. विधानसभेत याचे प्रतिसाद उमटले. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यानं विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आपली तोफ डागून सांगितलं, या राज्यात प्रशासन आहे का? तिकडे सांगली कोल्हापूर भागात एका दरोडेखोरानं हैदोस मानलाय, त्याला झडप घाला आणि गडप करा. स्वतः शासनकर्ता समजून दरबार भरवतोय. त्यात लोकांना दोषी ठरवून शिक्षा देतोय. शिक्षाही अशी जबर देतोय की लोक जीवनातनं सुटतायत. निमगावच्या पोलीस पाटलाचे त्याने हातपाय तोडले. हे असं सुरू झाल्यावर ह्या राज्याला आपण कायद्याचं राज्य म्हणू शकत नाही. कुणीही कायदा हाती घ्यावा, कुणालाही शिक्षा करावी, अशा ह्या राज्याला लोकशाही प्रणालीत प्रशासन आहे असं म्हणता येत नाही. शासन झोपलंय का? गृह खातं काय करतंय? गृह खात्यापर्यंत ह्या तक्रारी आल्या नाहीत का? आणि आल्या नसतील तर पोलीस खातं झोपलंय का? आम्ही ह्या सभागृहाचा त्याग करतोय असं तावातावानं बोलून विरोधी पक्षनेता आणि पक्षातले आमदार विधान भवनातनं बाहेर पडले. मग शासनाचे कान फडफडले. गृह खातं जागं झालं. जिल्हा पोलीस प्रमुख हिम्मतराव माने 10 वाजता आपल्या ऑफिसात विराजमान झाले होते. एका खाकी रंगाच्या पाकिटानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. मोठ्या उत्सुकतेनं त्यांनी ते पाकिट फोडलं. तो एक तातडीचा आदेश होता. जिल्हा पोलीस प्रमुख, या आदेशाद्वारे आपल्याला कळवण्यात येतं की जिल्ह्यात रायाजी नाईक या दरोडेखोरानं फार उच्छाद मांडलेला आहे. सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल होऊन गेलं आहे. कायदा हाती घेऊन त्यांनी खून, लुटालूट, अत्याचार असे गुन्हे सुरू केलेत. आपण 100 हत्यारी पोलिसांचं पथक घेऊन या दरोडेखोराचं पारिपत्य करून त्याला पकडावं. हा दरोडेखोर भयंकर जबरदस्त गुन्हेगार आहे. तरी मोठा फौजफाटा, शस्त्र सामुग्री सकट आपण ताबडतोब कामगिरीवर हजर व्हावं. DSP हिम्मतराव मानेंनी तो आदेश वाचला. तोंडाला कोरड पडली त्यांच्या. टेबलावरच्या ग्लासमधनं घोडभर पाणी प्यायले तो कागद बाजूला ठेवला. शून्य नजरेनं ते छताकडे बघत राहिले. आत्तापर्यंत रायाजी नाईकाच्या टोळीविषयी त्यांना पुष्कळ ऐकायला मिळालं होतं. तो एक सहृदय दरोडेखोर आहे. दीनदुबळ्यांचं रक्षण करतोय. गरिबांसाठी तो धावून जातो. अन्यायाचं परिमार्जन करून गरिबांना सामाजिक न्याय मिळवून देतो. त्यामुळे DSP साहेबांना सुद्धा त्याच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्याची एक एक चित्रकथा ऐकली म्हणजे ते भारावून जायचे. पण सरकारी नोकरी, इथे सहानुभूतीला किंमत नव्हती, फक्त कर्तव्य. सकाळचे 10 वाजत होते. दुपारचा खाना आणायला हवा म्हणून पिऱ्या बिरोबाचा डोंगर उतरायला लागला. डोंगराच्या उताराला तो आला. सहजगत्या त्याचं रानाकडे लक्ष गेलं. बारीक नजरेनं तो बघायला लागला आणि आवाक झाला. तो जिथे जिथे बघत होता तिथे तिथे खाकी कपड्यातल्या माणसांचा राबता दिसत होता. तो तसाच माघारी फिरला. नायकाजवळ येऊन घाबरून म्हणाला, नाईक. अरे काय झालं घाबरायला? पोलीस. पोलीस? आणि कुठे आहेत?
खाली जंगलामध्ये सापळा मांडून बसल्यात. काय म्हणतो? वय लय मोठा फौज फाटा दिसतोय. पिऱ्याचं बोलणं ऐकून सगळे साथीदार नायकाभोवती गोळा झाले. तो धीर देता देता म्हणाला, अरे मग घाबरतो कशाला एवढा? तोच पावऱ्या पळत आला. घाबऱ्या म्हणाला, नाईक, इकडं डोंगराच्या पल्याड पाऊल वाटेकडं मी काही खाकी कापडातली माणसं बघितली. हत्यारं आहेत त्यांच्या हातात. म्हणजे पोलीस खात्याला जाग आली. बरं, एक गोष्ट ध्यानामध्ये द्या. आज पतोर आपण वाघावानी जगलोय, ह्या पुढं सुधीक वाघावानीत जागायचं. आपल्या मार्गामध्ये येणाऱ्यांचे मुडदे पाडायचे, कारण आपलं काम पवित्र आहे. काय समजलं? आणि घाबरायचं नाही. बिरोबाच्या आश्रयाला आहे आपण. बिरोबा आपल्या पाठीशी उभा आहे. आपल्या केसाला बी धक्का लागायचा नाही. पर रक्ताच्या शेवटच्या थेंबापातूर झगडत राहायचं. नाही, घबराने की जरूरत नहीं है. हम भी मुकाबला कर सकते. हम भी कुछ कम नहीं है. इस जंगल का कोना कोना हम पहचानते हैं. चलो दोस्त, हम पुलिस के साथ लड़ेंगे, लेकिन हार नहीं मानेंगे. बिरोबाच्या नावानं चांग भलं एकाच वेळी सगळे साथीदार ओरडले. तुंगा, भाऊबीज कावा आहे ग? आणखीन 3 दिवसांनी. म्हणजे बिस्तरवारी येते का? हां. का पण? अगं, भाऊबीजेला बहिणीकडे जायला पाहिजे ना. तेवढ्यात पिऱ्या म्हणाला, त्यांना असं काय करू नका नाईक. पोलिसांनी सगळं रान घेरलंय. रानाच्या पल्ल्याड जाणं लय जोखमीच आहे. बाकीच्या साथीदारांनी पिऱ्याचं म्हणणं उचलून धरलं. सगळेच नायकाला विरोध करू लागले. तेव्हा तो म्हणाला, बघा दोस्तानो, आज पतूर 5 वर्षापासून चंद्राकडं भाऊबीजेला वळून घ्यायला मी कधी बी विसरलो नाही. माझी चंद्रा तिकडं वाट बघल. अरे पण ह्यो प्रसंग लय बाक आहे. करायचं जायचं काय आणि व्हायचं काय? असं नका करू नाईक. हे बघ, मला रायाजी नाईक म्हणतात. एखादा म्हाताऱ्या गोऱ्याख्याच्या स्वांगा असा काय होबे उभटवतो ना, पोलिसाच्या बाला बी संशय येणार नाही. 2 दिवस असेच गेले. नायकानं बघितलं की साऱ्या रानभर पोलिसांचा फौज फाटा पसरलाय. कडेकोट पहारा आहे. तो थोडासा सचिंत झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी रायाजी नायकानं बेमालूम वेषांतर केलं. बेमालूम वेषांतर इतकं झकास झालं होतं की नकळत नायकाला त्या वेशात टोळीतल्या साथीदारांसमोर आणलं असतं तर त्यांनी सुद्धा त्याला ओळखलं नसतं. डोंगराच्या कडेच्या रानात शिरून रखडत आपला एक पाय ओढत तो चालायला लागला. मधूनच आपल्या हातातल्या काठीचा आधार घ्यायचा. रानाच्या शेवटच्या टोकाला आला तेव्हा पहाऱ्यावर असलेल्या पोलिसानं त्याला अडवलं आणि विचारलं, अरे बाबा, कोण आहे तू? साहेब, मी आहे गरीब माणूस. माझा पोरगा ह्या रानातनं गुरं चारतो. काल सांजच्या परी गुरं घेऊन घरला आला तेव्हा माझी बोडकी गाय नव्हती. त्या बोडक्या गाईला शोधतोय. सापडली का? नाही ना साहेब, लय साधली. काटेरी झोडपात बसली असेल म्हणून बघितली, पण काय बी पत्त्या लागत नाही. माझ्यासारख्या गरीब माणसाचं एक जित्राप गेलं तर मला अनगवाड नाही लागत हो. रडू नको बाबा, असेल इथंच कुठेतरी. बरं साहेब, बघतो इथं कुठं तर असेल तर. थोडंफार दूध देती होती, तेवढंच पोराच्या पोटामध्ये जातं. खरे बाबा, तुझं गरिबांना जगणं लय कठीण होऊन गेले. काय उद्योग काय करतो? काय आपली शेती भाती, दुसरं काय करणार? जिराईत रान हाय 4 बिघ, थोडंफार येतंय पिकून. साहेब, एवढे पोलीस का म्हणून? त्या तिकडच्या अंगाला रानामध्ये बी लय पोलीस दिसतात. मला तर भ्याच वाटलं. आगीमध्ये पडल्यासारखं झालं. काय प्रकार काय? ए बाबा, कशाला उगा चौकशा करतो? आपली बोडकी गाय शोध की जा. राग आला वय साहेब तुम्हासनी. मी चुकलो, माफ करा मला. तेवढ्यात एका साहेबांना समोरून येताना बघून रायाजी पटकन बाजूच्या जाळीत घुसला, अदृश्य झाला. मग आड वाटेनं लपत छपत माडग्याळकडे निघाला. गाव तसं लांब नव्हतं. बिरोबाचा डोंगर मागे पडताच तो घाईघाईनं ते गाव जवळ करू लागला. तो गावात शिरला तेव्हा लोक भाऊबीजेच्या उत्सवात मग्न झालेले दिसत होते. चंद्रा मात्र हिरमुसलेली होती. तिचा भाऊ राया अजून आला नव्हता. तिने सगळा थाटमाट करून ठेवला होता. आरतीचं ताट तिने देव्हाऱ्यासमोर ठेवलं होतं. 5 वर्षांपासनं त्यानं भाऊबीजेला ओवाळून घ्यायचा नियम कधी मोडला नव्हता. तिला सारखं वाटत होतं आपला पाठीराखा यावा. ती अगदी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली होती. अंगणात कोणीतरी आल्याची तिला चाहूल लागली. ती चमकली. बघते तर पायरीपाशी एक अनोळखी माणूस उभा होता. त्याचा वेश भलताच बावळा होता. कपड्यांना तर पाण्याचं दर्शन कधीपासून झालेलं नसावं. ती चक्रावली. तिने विचारलं, कोण रे बाबा तू? काय पाहिजे? तो गप्पच. अरे सांग ना बाबा, काय पाहिजे? चंद्रा. नाही ओळखलं वय? अगं बाया, म्हणजे तू राय आहेस वय? काय बहुरूपी आहेस रे बाबा तू? अरे तुझा आवाज ओळखीचा वाटला म्हणून ओळखलं मी.
नाही तर ह्या स्वांगामध्ये मी तुला ओळखलंच नसतं. पण भावराया, अरे पोलीस तुझ्या पाळतीवर आहेत. या धोक्यामध्ये उडी घ्यायला नको होती तू. अगं भाऊबीजीच्या दिवशी म्या बहिणीकडनं वळवळ नाही घेतलं, मग राहिलं काय? चंद्रा, भाऊबीजेचा दिवस आला ना म्हणजे मला तुझी आठवणच येते. माझे पाय आपोआप इकडं वळतात, त्याला मी तरी काय करणार? चल चल लवकर, वळून घ्या आधी. तिने दाराची फळी लोटून घेतली. देव्हाऱ्याजवळ येऊन ताटातली आरती पेटवली, बसायला पाठ टाकला. तो पाटावर बसताच तिने घाईघाईने ओवाळलं. भाऊबीज म्हणून त्यांनी ताटात सोन्याच्या पुतळीचं गाठलं टाकलं. लगेच तिने त्याला गोडधोड खायला दिलं. करंजीचा तुकडा मोडून त्यांनी तोंडात टाकला नाही, तेवढ्यात दारावर खटखटलं. चंद्रा घाबरली. रायानं दाराकडे बघितलं. त्यांनी डोळ्यांनी तिला दार उघडायची खूण केली. भीत तिने अर्धवट दाराची फळी उघडली. दारात एक अनोळखी इसम उभा होता. त्यांनी विचारलं, चंद्राबाईचं घर हेच का? वय कोण पाहिजे तुम्हासने? अहो दार तर उघडा, आत तर येऊ दे की. अहो पण कोण तुम्ही? काय काम तुमचं? आत डोका तो डोकवता तो माणूस म्हणाला, आणि हे कोण आहे म्हणायचं? माझे भाऊ कितला आहे, भाऊबीजीच्या फराळाला आलाय. खोटं बोलती तू. तो नुकतंच त्याला वावळले. कपाळीच्या कुकवाचा टिळात सांगतोय ना की त्यो तुझा भाऊ आहे. हा, आणि खरं सांगू का, हा तुझा धर्माचा भाऊ आहे का नाही? नाही हो. काय खोटं बोलती? हा तुझा धर्माचा भाऊ आहे, रायाजी नाईक याचं नाव. बोलता बोलता त्याने खिशातली शिटी काढली, जोरात फुंकली. रायाजी नाईक दरवाज्याच्या जवळ येऊन बाहेर पडण्याच्या बेतात होता, पण त्या माणसानं दरवाजा अडवला आणि त्याच वेळी दरवाज्याच्या बाहेर 5-7 खाकी कपड्यातले पोलीस येऊन उभे राहिले. त्यांच्याजवळ भरलेल्या बंदुका होत्या. साध्या कपड्यातल्या पोलीस अधिकाऱ्यानं हुकूम सोडला, द्वारखंडात आवळा, याला जेरबंद करून टाका. पोलिसांनी रायाजी नाईकाभोवती कडं केलं. खांद्याभोवती दोर आवळून कमरेला घट्ट बांधला. दोरखंडाची शेवटची 2 टोकं पोलिसांनी आपल्या हातात घट्ट पकडली. 2 पोलीस बंदुका सरसावून पुढे येऊन उभे राहिले. 2 मागे थांबले. तो पोलीस अधिकारी हुकूम देणार तोच रायाजी नायकाच्या पायावर पडून चंद्रा म्हणाली, भाऊराया, तू आज माझ्या घरात आला नसतास तर ह्यासनी सापडला नसतास. तू माझ्यामुळं झालं सगळं, म्या पापी, मला माफ कर. डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसता पुसता तो म्हणाला, अगं चंद्रा, तुझं बहिणीचं पिरीम बघून म्या लय सुकावलंय. म्या इकडं आलो म्हणून सापडलो असं काही नाही. कुठंतरी म्या सापडणार होतोच की. पण तुझ्या डोळ्यामध्ये आसवं बघून माझं दगडावाने असलेलं मन सुधीक पाजरलं. तुझी बहिणीची मायाच मला ह्यातनं बाहेर काढन. रायाच्या नावाचा जयघोष करताना ती जमिनीवर डोकं आपटता आपटता मोठमोठ्यानं रडायला लागली. आक्रंदून रडायला लागली. तो करुण प्रसंग बघून पोलीस सुद्धा हादरले. कसंबसं त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाला, चंद्रा, अगं तुझा अशी रडायला लागली तर तिथं जेलमध्ये माझं मन समाधानी होणार नाही. तुझा भाऊराया सुखात राहावा अशी तुझी इच्छा आहे का नाही? मग पुसते आसू आणि हास बरं. आपलं रडणं थांबवून ती कशी तरी हसली. ये रे ये भाऊराया ये. तिने जड अंतःकरणानं त्याला शेवटचा निरोप दिला. पोलीस अधिकाऱ्यानं हुकूम करताच पोलीस पहाऱ्यात तो पुढं निघाला. एकसारखा वळून मागे बघत होता. चंद्राच्या डोळ्यांना फुटलेला झरा काही आटत नव्हता. वेड्यासारखी ती त्या दिशेकडे बघत राहिली. दृष्टीच्या पलीकडे तो जाईपर्यंत ती बघत होती. तो दिसेनासा झाल्यावर मात्र तिचं दुःख अनावर झालं. मग धाडकन जमिनीवर अंग टाकून ती हुंदक्यामागनं हुंदके देतच राहिली.